हाय फ्रेंड, कशा आहात? मजेत ना? मी प्राजक्ता नेते. चला तर मग आज बनवूया पावभाजी. चला तर मग पुढील रेसिपीकडे वळूया. हे बघू शकता तुम्ही पावभाजी, बिलकुल आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली पावभाजी. न्यू रेसिपी. पूर्ण रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओला हे करा, बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की भाजी कशी बनवली. आता आपण बघूया रेसिपीला लागणारं साहित्य. हे आहे कॅप्सिकम, कॅरोट, बीटरूट, कॅबेज अँड कॉलीफ्लॉवर अँड जिंजर गार्लिक पेस्ट, ओनियन, टमॅटो अँड पटॅटो अँड पावभाजी मसाला. चला तर मग आता आपण बनवूया आगळ्या वेगळ्या पद्धतीने पावभाजी. चला तर मग आता जाऊया पुढील रेसिपीकडे. मी ठेवली गॅसवरती कढई तापत. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत तेल. हे घातलं तेल. आता तेलाला चांगलं तापू द्यायचं. ठेवली मी कढई तापत. त्यामध्ये टाकलंय तेल. आता हे बटर आहे, बटर ते घालून घेणार आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये घालायचं पटकन आपलं आलं लसणाची पेस्ट. आपण घालूया त्यामध्ये ओनियन म्हणजे कांदा. कांदा मी जाडसर असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. म्हणजे जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त बारीक पण नाही आहे. मीडियम साईजचा कांदा मी वाटून घेतलेला आहे. साधारणतः 3 छोटे छोटे असे कांदे. तर याला मस्तपैकी कलसून घ्यायचा. मस्त कांदा ब्राऊन होईपर्यंत त्याला मस्त कलसून घ्यायचा. थोडं मीठ घालते जेणेकरून आपला कांदा लवकर होईल, लवकर कलसवला जाईल. बघू शकता तुम्ही आपला कांदा मस्त झालेला आहे आणि त्याला इकडून तिकडून तेल पण सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत पत्तागोबी आणि फ्लावर. मी बारीक किसून घेतलेला आहे. फ्लावर, पत्तागोबी वगैरे सगळं ते घालणार आहोत. त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे. इथं घालणार आहे शिमला मिरची, एक गाजर खिसून घेतलं होतं ते पण, आणि बीट पण खिसून घेतलेलं आहे ते पण घालून घेते. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं.
टोमॅटोची प्युरी पण आहे, ते पण घालून घेते. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मस्तपैकी वाफेत शिजवून घ्यायचं. हे ठेवलं झाकण, आता त्याला आपण शिजू देऊ. आता यात घालणार आहोत आपण बटाटा. बटाटा पण मी खिसून घेतलेला आहे. एक मोठा आणि एक छोटा बटाटा घेतलेला होता मी. त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये पावभाजी मसाला पण घालून घ्यायचा. थोडी हळद, थोडी धना पावडर, चवीप्रमाणे मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ. करून घ्यायचं मिक्स. थोडे वटाणे, माझे वटाणे राहून गेले होते, त्यानंतर घातले. यामध्ये मी घालणार आहे गरम पाणी. मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं.
भाजीला मस्तपैकी शिजू द्यायचं. तोपर्यंत आपण जे भांडी पडली माझी बेसिंगभर ते भांडी मी पटपट घासून घेते. नंतर दाखवते तुम्हाला मी भाजी. आता झाकण ठेवून मस्तपैकी शिजू देऊया. चला आता एक वेळेस आपण भाजी चेक करून घेऊया. बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्तपैकी आता शिजून रेडी आहे. कलर पण बघू शकता तुम्ही भाजीला किती छान आलेला आहे. शकता आता भाजी आपली रेडी. माझी रेसिपी कशी झाली ते मला जरूर कमेंटद्वारे कळवा. प्लीज एक वेळेस जरूर ट्राय करून बघा. आगळ्या वेगळ्या पद्धतीने मी पावभाजी आज बनवली होती. ते तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कशी लागते ते मला प्लीज कमेंटद्वारे कळवा. आणि झटकीपट होणारी अशी ही भाजी आहे. तर तुम्हाला जर अजून नवनवीन व्हिडिओ म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ हवे असतील तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा. मी ते बनवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. चला तर मग तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.